महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या परंपरांमधली एक अनोखी परंपरा म्हणजे भेंडवळची घट मांडणी। 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घट मांडणीचं यंदाचं भाकीत आज जाहीर झालंय। सोमवारी 20 एप्रिलला पहाटे 6 वाजता चंद्रभान महाराज यांच्या परंपरेतल्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी हे भाकीत केलंय। पाऊस, पीक आणि राजकारण कसं असेल, यंदाचं भाकीत नेमकं काय, सविस्तर समजून घेऊ। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाऊस। भेंडवळच्या घटमांडणीनुसार यंदा सर्वसाधारणपणे पिकांची स्थिती चांगली राहील, पण एक मोठा इशारा सुद्धा या भाकीतातून देण्यात आलाय, तो म्हणजे अतिवृष्टीचा। पावसाळ्यातल्या 4 महिन्यांचं वातावरण पाहता जून मध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल, जुलै मध्ये ते वाढेल, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळू शकतो। या आसमानी संकटामुळे हाताशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता निर्माण करणारं भाकीत आहे। जरी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं तरी रोगराई आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित समाधान येण्याची शक्यता जरा कमीच आहे। फक्त शेतीच नाही तर देशाच्या राजकीय स्थितीबद्दलही घटमांडणीत महत्त्वाचे संकेत मिळालेत। यंदा देशातल्या राजकीय पटलावर सत्तास्थानी असलेलं नेतृत्व कायम राहील असे संकेत आहेत, पण देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं काळ कठीण असू शकतो। सीमेवरील शत्रूंकडून होणारा तणाव आणि नैसर्गिक आपत्तींमुळे संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण येईल। देशाच्या आर्थिक स्थितीतही मोठे चढ उतार पाहायला मिळू शकतात, असं या भाकीतात सांगितलं गेलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटमांडणीत ठेवलेल्या घागरीवरील पुरी गायब झाल्याचं दिसलंय। याचा अर्थ पृथ्वीवर मोठ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाची दाट शक्यता आहे। एकीकडे संकटांची टांगती तलवार असली तरीही काही सकारात्मक गोष्टीही या मांडणीतून समोर आल्या आहेत। यंदा पाण्याची उपलब्धता उत्तम राहील, गुराढोरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, पिकांचं उत्पादन वाढण्यासोबतच शेतमालाला मिळणारे बाजारभाव समाधानकारक राहतील, असे शुभ संकेतही पुंजाजी महाराजांनी दिलेत। पण याच वेळेला शेतकऱ्यांवर अस्मानी संकटांचं सावट असेल हे सुद्धा या भाकीतात वर्तवलं गेलंय। महाराष्ट्रातल्या विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातून आणि अगदी मध्य प्रदेशातून सुद्धा शेतकरी भेंडवळमध्ये एकवटतात। आजचं भाकीत ऐकण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली होती। आजच्या आधुनिक युगात हवामान विभागाचे अचूक अंदाज उपलब्ध असतानाही 350 वर्षांच्या या परंपरेवर शेतकऱ्यांचा मात्र विश्वास आहे। एकूणच भेंडवळच्या या घटमांडणी परंपरेबद्दल आणि त्यातून केल्या जाणाऱ्या भाकीताबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।